सणात पारंपरिक टिमक्यांची मागणी घटली. ढोल ताशा आणि डीजे संस्कृतीमुळे टिमक्या उद्योग संकटात. होळी सणाच्या पार्श्वभूमीवर येवल्यात टिमक्या तयार करणारे कारागीर सध्या कामात व्यस्त असले तरी यावर्षी पारंपरिक टिमक्यांची मागणी घटल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आधुनिक ढोल ताशा पथके, मोबाईलवरील संगीतामुळे पारंपरिक टिमक्यांचे महत्त्व कमी होत असल्याचे कारागिरांचे म्हणणे आहे. पूर्वी हजारोंच्या संख्येने टिमक्या तयार केल्या जात होत्या, मात्र आता मागणी कमी झाल्याने कारागिरांच्या रोजगारावर परिणाम होत आहे. नव्या प्रकारच्या वाद्यांमुळे पारंपरिक कलेसमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. बाबूलाल रंगनाथपुरे. प्रत्येक होळी सणाला आम्ही टिमकं बनवतो. पारंपरिक पापड लहानपणापासून बनवतो सारे. पण आता टिमक्याला मागणी कमी झाली. आता काही एवढं धंदा नाही तर कमी करून टाकेल सारे. कारण हे ढोल आले, ताशा आले, घेणारे कमी झाले. आता लोकांना मोबाईलवर जास्त गेम खेळतात. परत काही मोठू पतलं होते असं काही बी खेळत राहतात. त्याच्यामुळे टिमक्याला कोणी विचारत नाही. आम्ही टुमक्या होळी निमित्त टुमक्या बनवतो. आणि आमच्या वडिलापासून चालू आजोबा पंजोबा हे बनवतात. होळी या सणाला आम्ही प्रत्येक सणाला टुमक्या बनवतो. जिथं हजारोनी बनवायचो, आता 200-300नीच बनवतो. कारण आता मागणी झाली आणि प्लॅस्टिकचा ढोल ताशा हा माल आल्यामुळं आमची मागणी कमी झालेली आहे. कच्चा माल आम्हाला लय महाग भेटतो, त्यामुळे यावेळेस होळीची टुमक्यांची किंमत वाढती राहील.